आता एक मोठा किस्सा झाला आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर आज आम्ही रिसॉर्टला चाललो आहे 2 दिवसांसाठी। तिथंच छोटंसं वॉटर पार्क पण आहे। तर हे रिसॉर्ट बदलापूरमध्ये येतं। बघत राहा। चालू कुठे चाललो आपण? वॉटर पार्क। वॉटर पार्क तुला आवडतं वॉटर पार्कला? झोका तुटला। चल आता आपल्याला लेट होतोय। चल। घरूनच डिसाईड केलेलं की नाश्ता बाहेरच करू, कारण वेळ पण झालेला आणि घरी नाश्ता बनवण्यात वेळ गेला असता। म्हणून इथं जवळच आहे घराच्या, तिथं आम्ही इडली डोसा वगैरे ते मागवलं आणि आता नाश्ता वगैरे करून लगेच निघायचं आहे। कॅब बुक केली, कॅब पण येत असेल आता। तर आम्ही टोटल 4 फॅमिली होतो रिसॉर्टला जाण्यासाठी। तर आता सध्या आम्ही 3घच जातोय आणि एक फॅमिली आहे ते मागून येत आहे, कारण त्यांचं लहान बाळ होतं म्हणून ते थोडं लेट येणार होते। तर आता सामान वगैरे ठेवून लगेच निघतोय। आता प्रवासाला सुरुवात झाली आहे, तरी मला असं वाटतंय की कधी पोहोचेल, कारण मला आता गाडीचा त्रास होतो ना, त्यामुळे। तर 1 ते 1.5 तासांचा प्रवास होता हा। आजी वगैरे कशा बसल्यात बघ टेन्शन मध्ये। चार जेवण झालं हे वॉटर पार्क। वॉटर पार्क आहे। वॉटर पार्क मॅन। वॉटर पार्क चला बाई। तर आता जस्ट पोहोचलोय रूम मध्ये, बॅग वगैरे ठेवल्या आणि आता रूम दाखवते मी तुम्हाला। मोठाच होता रूम, बेड एका साईडला आणि एका साईडला लहान बेड होता। तर आल्या आल्या AC लावला, कारण बाहेर खूप गरम होत होतं, ऊन होतं खूप। तुला काय झालंय तुझ्या पायाला? काय लागलं होतं? ढकललं होतं तुला? दाखव, मी बँडेज लावून देतो। आता कुठे चाललो आपण? जेवायला चाललो। मॅगी नाही रे पिलू, बघू आता काय। दाखव, मी लावते तुला। दाखव तुझा आबू, दाखव, असं दाखव। मी लावून देते, दाखव। बरोबर हो हो। हा रूमच्या बाहेरचा परिसर आहे, बघा किती सुंदर व्ह्यू दिसतोय। सर्वकडे मस्त हिरवळ, पण बाहेर ऊन होतं, त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट स्टार्टर खायला गेलो। आणि हे इकडे चिक्कू लागले आहेत, खूप सुंदर दिसत होतं बघायला। म्हणजे मी चिक्कूचं झाड असं पहिल्यांदा बघितलं, चिक्कू लागलेले। तर खाल्ले वगैरे काही नाही आम्ही, फक्त मी व्हिडिओ बनवला। असं झाडावर बघायला छान वाटतं। त्याच्यानंतर आम्ही खाण्यासाठी आलो, इथं स्टार्टर घेतलं, कटलेट्स आणि चीज बॉल टाईप होतं ते। तर सानू खुशच झाली बघून, तिला खूप आवडतं हे खायला। त्यानंतर आम्ही पण खाल्लं आणि याच्यातच आमचं थोडं पोट भरून गेलं, म्हणून जेवण काही एवढं केलं नाही। स्टार्टर खाऊन थोडा वेळ तिथंच घालवला, त्यानंतर जेवण पण आलं होतं। आणि हे बघा, युनिक आहे ना थोडं, भाजीच्या गाडीवर मस्त जेवण आणलं होतं तिकडून। आणि आता जेवायलाही घेऊ। जेवणात पण खूप छान मेनू होते, चिकन होतं, व्हेज होतं, गुलाबजाम वगैरे, पुरी चपाती होती, पनीरची भाजी, डाळ, राईस, सॅलेड सर्वच होतं आणि गरमागरम होतं मस्त जेवण। पण एवढं गेलं नाही, आम्ही स्टार्टर पण चालूच खाल्लं होतं त्यामुळे। आता जस्ट जेवण वगैरे झालंय, 2:45 वाजले। आता रूमवर आलोय आम्ही, आता झोपायला घेतो। नंतर संध्याकाळी 5:30-6ला कसं ऊन कमी झालं की मग वॉटर पार्कमध्ये जाऊ आणि बाहेरचा व्ह्यू पण दाखवेल मी कसा आहे। जाणू आता झोपायचं आणि ना आम्ही पाण्यात पण जाऊ। स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे इथं? स्विमिंग पूलमध्येच? हां ठीक आहे, आता झोपायचं मग? ठीक आहे, बाय। आता दुपारी संध्याकाळी भेटतो आम्ही। बाय, आता आम्ही झोपतोय, सकाळचे दिवस आम्ही वॉटर पार्कला जाऊ। बाय बाय। तर आता झोप वगैरे झाली आणि आता मी रेडी झाली आहे, स्विमिंग पूलमध्ये जातोय आता आम्ही।
इथं खिडकीमधून व्ह्यू दिसतोय बघा. हाय तर कर. स्विमिंग पूलमधून थोडं बाहेर आली आणि चहाचा टाईम झाला होता. संध्याकाळचे 5:30-6 वाजले होते म्हणून चहा घेतला, पण तो गार झाला होता थोडा. त्याच्यासोबत मस्त असे बिस्किट आणि खाकरा टाईप होतं काहीतरी, त्याला मीठ आणि चटणी लावली होती. एक छान असा चहा एन्जॉय केला आणि मागे बघू शकता सनसाईट पण होतोय. तर इथं सानूची स्विमिंगची प्रॅक्टिस सुरू आहे पापासोबत. तर जॅकेटमुळे तिला एवढी भीती नव्हती वाटत, पण फर्स्ट टाइम ती असं एकटा हात सोडून स्विमिंग करत होती. थंडी वाजते पिल्लाला. चला 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 पटपट. सनसेट गेला ग खरंच. हो ना. त्याचा सनसेट सरी चाफ्याची फुलं. चल तिघींच्या काढूयात आपलं सेल्फी. इथं बघ इथं. आता आम्ही चाललोय डिनर करायला. तेच म्हणलं लंच तर आपण दुपारीच केला. नाईट व्ह्यू. लुकाला इथे आणि ते आमचे फ्रेंड्स आहेत. म्हणजे फ्रेंड्स आणि या दोघं क्युटी. तिचं नाव सानू व्हायचं, माझं नाव ओम. खूप सारं पाण्यात खेळलो. त्यानंतर भूक लागली तर इथं स्टार्टर खायला आलो होतो. मी मगाशी बोलली की डिनरला चाललो आहे, पण आधी आम्ही तिथून फिश आणलेली सोबत, कच्ची फिश. तर त्यांना फ्राय करायला दिलेली स्टार्टरमध्ये. आणि हे चणे होते, काही कटलेट्स होते. तर छान होतं जेवण. तर आधी फिश वगैरे खाऊन घेऊ आणि डिनरसाठी नंतर येऊ. स्टार्टर खाल्ला. आणि असं खाण्यासाठी चटपटीत असलं का पोरांचं पण टेन्शन नसतं खायचं, म्हणजे आवडीने खातात ते. आणि इथं चिकन घेतलं होतं मी. आलो तसं 2-3 वेळा चिकन खाल्लं गेलं होतं, पण छान होतं जेवण. स्टार्टर खाल्लं आणि थोडा वेळ पोरांना खेळवण्यासाठी, कारण डिनरला पण जायचं होतं. म्हटलं मग थोडा वेळ टाईमपास करू बाहेर, त्यामुळे पोरांना घेऊन आलो बाहेर. आणि इथं खेळणं सुरू आहे. आता आम्ही गेम खेळतोय. तर कुठलाही मूवी त्याची एखाद्याने ॲक्टिंग करून दाखवायची आणि तो सर्वांनी ओळखायचा. डॉक्टर बरोबर अनिल कपूर है क्या? पेशेंट वाला हीरो है क्या? पहिला वर्ड आता पहिला वर्ड जानी दुश्मन. अरे टाइम अप होता है संदेश. डिग्री दुश्मनी दोस्ती के ऊपर नवरा बायको प्यार. सानू प्यार प्यार किया तो डरने क्या. उलटा प्यारचा उलटा करू. प्यार. आता माझी वेळ आली होती. मी तर फेल झाली या गेममध्ये. म्हणजे मी आहे ना फर्स्ट टाइम खेळला ना, तर कळत होतं की आपल्याला बोलायचं नाही, ॲक्शन करून दाखवायची. तरी पण माझ्या तोंडात येऊन जात होतं. आणि मला मुकबला मूवी आला होता, तर मला सांगतात त्याने दाखवून दिलं की त्याला ऍक्टिंग जमत नाही म्हणून मी ती सांगितलेली. चला आपण जेवण करू. चला 10:30 वाजता बंद. आता रात्रीचे 10:15 वाजले आणि आता मी डिनरला चाललोय. बघू आता डिनरमध्ये काय आहे, कारण सकाळी लंच खूप छान होतं. आधी स्टार्टरमध्ये चिकन फिश वगैरे खाल्ली
1-2 तासापूर्वी आता जेवायला जातोय. तर आता डिनरसाठी आलो आहे. इथं आहे ना फॅनचा आणि रूम रिकामा आहे आणि मोठा असल्यामुळे आवाज खूप येतो, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर इथं चिकन आहे, चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, रसगुल्ला, पापड फ्राय केलेले, त्यानंतर फ्राईड राईस, तांदळाची भाकरी, व्हेजमध्ये मिक्स व्हेज, डाळ, राईस, सॅलड. छान होतं जेवण. आणि आपण आहे ना नेहमी आता आलं तसं तेच खाल्ल्यामुळे ना थोडं हे होऊन जातं, बोर होतं खायला. पण असं कधीतरी भेटलं की छान वाटतं. पण जेवण छान होतं, त्यामुळे आवडीने खाल्लं आम्ही. आणि आम्हाला रील्स वगैरे पण शूट करायच्या आहे म्हणून पटपट आवरलं. आणि मी आधी पोस्ट केलेल्या आहे त्या रील, तर आता रील्स शूट करतो आहे आम्ही. त्यानंतर डायरेक्ट सकाळी भेटू आता दुसऱ्या दिवशी. नेक्स्ट डे आज रिसॉर्टमधला. तर मॉर्निंगला शूट घेतलं मी नाश्त्याच्या वेळेस. तर इथं भुर्जी पाव, पोहे, मिसळपाव हे सर्व होतं नाश्त्याला. व्हरायटी भरपूर होती नाश्त्यामध्ये. तर आता आमचा नाश्ता झाला आहे आणि सानू रूमवर आहे, तर तिच्याकडे जातो आता. सानू झोपली अजून, 9:30 वाजले तरी. तर कधी उठते काय माहिती. सानू, ये पिल्लू, काय आणलं माझ्यासाठी? चहा. थँक्यू. तुम्हाला माहिती ना मला आवडतो. हो, मी आवडतो तसं चहा आवडतो. हो का? हिला उठवा ना, किती वाजली? स्विमिंग पूलला नाही जायचं का हिला? हा, नाश्ता पण बाकी आहे, सगळ्यांचा नाश्ता झाला. जायचंय. चल पिलू. तर सानूला उठवलं आणि इथं स्लाईड वगैरे खेळण्यासाठी आणलं, कारण झोपेतनं उठल्यानंतर थोडा तिचा मूड ऑफ असतो. म्हणजे थोडा वेळ झोपेतच असते, जबरदस्तीने जर उठवलं तर. त्यामुळे तिचं थोडं रडरड सुरू होतं, त्यामुळे तिला थोडं फ्रेश केलं, खाऊ घातलं आणि इकडं आणलं आहे मी स्लाईड वगैरे खेळण्यासाठी. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता 10:30 वाजलेले होते, 10:30 पावणे 11, आणि किती सुंदर व्ह्यू आहे. तर इथं पोरांना म्हणजे ना रिसॉर्टमध्ये पोरांना खेळण्यासाठी पण आहे. फॅमिली ट्रिप जर आली ना फॅमिलीसोबत आणि फ्रेंडसोबत, तर एकदम छान आहे हा रिसॉर्ट फिरण्यासाठी. आता बघू शकता तुम्ही, इथं ही जी वरती आहे ना, ही काजूची बाग आहे. आम्ही वरती आलो आहे, तुम्हाला दाखवते आता मी पूर्ण व्हिडिओ. पूर्ण काजूची बाग होती आणि मी फर्स्ट टाईम बघितली होती अशी काजूची बाग. असं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फॅमिलीसोबत नक्की येऊ शकता या रिसॉर्टला. छान आहे. फुलांचा सुगंध आणि हे वरती काजू आहेत का, खाली पण पडले काही. आता रूमकडे जाते, कारण सानू तिकडे गेली आहे आणि स्विमिंग पूल असल्यामुळे थोडी भीती वाटते. त्यामुळे आम्ही लगेच निघालो रूमवर जाण्यासाठी. आता एक मोठा किस्सा झाला आहे. एक लहान बाळ आहे आमच्यासोबत आलेले फॅमिली. तर त्याने अशी आतमधली कळी पण लावून घेतली आणि बाथरूमची पण लावली, तर ते लॉक झाले. बघू आता त्यांना कसं काढायचं. तिकडे हा, तिकडे जा 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 जा. हे बघ तिकडे जा जा मम्मा जवळ जा. मम्मा जवळ जा. हा, उघड ती कडी. मम्मा, हा, कर ओपन ओपन. एक मिनिट उघडतोय उघड. हा, हा, कडी काढ, कडी काढ. हा, उघडतोय 2 मिनिटं. उघडली ऑलमोस्ट. हा, छोटा आहे रे तो किती. तिकडे ढकल. हलव तिला. तिकडे ढकल, राईट साईडला ढकल. हा, गुड बॉय. हा, उघड. आली मम्मा. दीदी पण आली बघ, ओवी दीदी पण आली. हो ना. ओपन कर. हा, झाली. तर झालं असं की आम्ही तिकडे गेलो होतो ना काजूच्या बागकडे, तेव्हा त्याच्या पप्पांजवळ टाकून गेलेलं त्याला इथं घरी. तर पप्पा त्याच्या वॉशरूमला गेले, तर त्याने वॉशरूमची कडी लावली बाहेरून आणि मेन डोअरची आतून आधीच लावलेली होती, त्यामुळे ते पॅक झालं. नंतर आम्हाला कळलं तेव्हा आम्ही आलो. तर आता ते काकान ते
कशी निघाली? मी येते तिकडून आदू, मी येते. दरवाजा ठोकला? मी येते ना आदू तिकडून. बांबूने तर ओपनच नाही झाली कडी, कारण वजन जास्त होतं त्याचं. तर भूषणन यांनी डोअर हलवून ती कडी लूज केली आणि ओपन झाला दरवाजा. बिचारा तो पिल्लू खूप रडला, पण फायनली ओपन झाला. आम्ही तर खूप घाबरलेलो. कुठे चालली पिल्लू तू? वतन पाकळूच आम्ही स्विमिंग करायला. कपडे जॅकेट घालते तू? एव्हा मी लावू? थांब, तुला नाही लावता येणार. तू उलट लावते बेटा. ये एन्जॉय. ए हळूहळू ना जा. हा असं पकडून जा. एवढी जड होतात काय? दादा चहा द्या. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा. संध्याकाळी चहा घेतला पाण्यातनं निघाल्यावर थोडा वेळ, आणि बॅक साईडला आहे ना रिसॉर्टच्या तिकडं नदी आहे. तर आता चहा घेत आम्ही तिकडं जाऊ मस्त, कारण व्ह्यू खूप छान आहे. सनसाईट होतोय तिकडं, तुम्हाला दाखवते मी. कच नंबर तुझं काढतो तू बोल असं व्हिडिओ. आम्ही ज्या रिसॉर्टला आलोय ना त्याचा आज दुसरा दिवस आहे आमचा. तर ही रिसॉर्टची बॅक साईड आहे, बघू शकता तुम्ही. वातावरण किती सुंदर आहे. संध्याकाळचा व्ह्यू खूप छान दिसतोय आणि ह्या साईडला नदी आहे. खूप छान क्लायमेट आहे इथलं, हिरवळ आहे सर्वकडे. चला आपण जाऊ तिकडं. 2 दिवस कुठे गेले कळलंच नाही. तर रात्रीचं जेवण वगैरे ते सर्व काही घेतलं नाही, कारण परत त्याच गोष्टी बघायला पण बोर होता. त्यामुळे आता डायरेक्ट सकाळी चेकआउट करू तेव्हाच भेटू. तर आता बॅग पॅकिंग वगैरे झाली आहे. 11 वाजता चेकआउट होणार आहे. तर आता तयार झालो आहे आम्ही. नाश्ता वगैरे पण झाला. आता निघायचं आहे थोड्या वेळात. म्हटलं थोडा बाहेर राऊंड मारू. तर सकाळचा चहा राहिला होता आमचा. आम्ही डायरेक्ट नाश्ता केला होता, त्यामुळे जाताना आता चहा घेतोय. तसं तर एवढ्या वेळा चहा नाही घेतला पाहिजे, पण असं निसर्गाच्या याच्यात चहा घेतलं आणि बसून शांततेत तर खूप छान वाटतं. त्यामुळे जाताना घेतला. आणि पोरांचं इथं कोंबडीसोबत खेळणं सुरू होतं. व्ह्यू खूप छान होता. तर आता जातोय फायनली आम्ही घरी. तर भूषण आणि हे दोघं दुसऱ्या गाडीवर गेले आहेत आणि आता एक फॅमिली होती आमच्यासोबत. आम्ही त्यांच्यासोबत जातोय. तर पुन्हा एकदा सांगते, या रिसॉर्टचं नाव साई फॉर्म रिसॉर्ट आहे आणि हे बदलापूरमध्ये आलं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा. चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.